सुहागरात्री प्रत्येक नववधूच्या मनात अनेक स्वप्न असतात. पण त्या रात्री मृणालच्या आयुष्यात जे घडलं त्याने तिच्या संसाराची सुरुवात आनंदाने नाही तर एका अशा सत्याने झाली ज्याचा परिणाम पुढची 20 वर्ष तिच्या प्रत्येक निर्णयावर होणार होता. आश्चर्य म्हणजे ते सत्य कोणत्याही प्रेम प्रकरणाचं नव्हतं, कोणत्याही विश्वासघाताचं नव्हतं आणि कोणत्याही संपत्तीचंही नव्हतं. ते सत्य एका वचनाचं होतं. मृणालचं आणि समीरचं लग्न दोन्ही घरच्या मंडळीच्या संमतीनं झालं होतं. समीर एका औषध निर्माण कंपनीत वरिष्ठ अधिकारी होता. त्याचे वडील माधवराव निवृत्त मुख्याध्यापक आणि आई सुमित्राताई समाजसेविका होत्या. शहरात त्यांचं नाव आदराने घेतलं जायचं. मृणालने या घरात पाऊल ठेवताना एक गोष्ट लगेच लक्षात घेतली होती. घरात प्रेम होतं, शिस्त होती, पण कुठेतरी एक न बोललेलं दुःखही होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण काही विशिष्ट विषय निघाले की सगळे अचानक शांत व्हायचे. लग्नाचे सगळे विधी संपले. रात्री उशिरा मृणाल सजवलेल्या खोलीत आली. काही क्षणांनी समीर आत आला. त्याने दार अलगद बंद केलं. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. मग समीरने खुर्ची ओढून मृणालसमोर बसत म्हटलं, मृणाल, आज मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे जी या घराबाहेर फार कमी लोकांना माहिती आहे. मला ती आजच सांगावी लागेल, कारण उद्या सांगितली तर ती उशिरा सांगितल्यासारखी वाटेल. मृणालने त्याच्याकडे पाहिलं. काय गोष्ट? समीरने खोल श्वास घेतला. तू माझ्यावर रागवलीस, मला चुकीचं समजलीस किंवा हा संसार नको म्हणालीस तरी मी तुला अडवणार नाही, पण मी खोट्यावर संसार सुरू करणार नाही. मृणालच्या मनात अनेक शंका आल्या, पण ती शांत राहिली. समीर म्हणाला, माझ्या आईबाबांना एक मुलगी होती. तिचं नाव अन्वी होतं. ती माझ्यापेक्षा 7 वर्षांनी लहान होती. मृणालला आश्चर्य वाटलं, कारण लग्नाच्या बोलण्यात नातेवाईकांमध्ये किंवा घरात कुणीही त्या मुलीचा उल्लेख केला नव्हता. समीर पुढे म्हणाला, अन्वी 10 वर्षांची असताना शाळेच्या सहलीत झालेल्या अपघातात गेली. त्या दिवसानंतर माझे आईबाबा पूर्णपणे बदलले. आई अनेक महिने कोणाशी बोलत नव्हती. बाबा बाहेरून खंबीर दिसायचे, पण रात्री तिच्या खोलीत बसून रडायचे. मृणालच्या डोळ्यात करुणा दाटली. समीर शांत आवाजात पुढे म्हणाला, त्या घटनेनंतर बाबांनी एक वचन दिलं. प्रत्येक वर्षी अन्वीच्या स्मरणार्थ एका गरजू मुलीचं संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत आम्ही जबाबदारी घेऊ. आजपर्यंत 11 मुले शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. 12व्या मुलीचं शिक्षण अजून सुरू आहे. मृणालच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. तिला वाटलं, इतकंच सत्य असेल तर त्यात चुकीचं काय? पण समीरचा आवाज पुन्हा गंभीर झाला. या वचनाची एक अट आहे. कसली? या घरात येणाऱ्या प्रत्येक सुनेने हे वचन पुढे चालू ठेवायचं. आमच्या उत्पन्नाचा ठरलेला भाग कायम त्या कामासाठी जाईल. कधी व्यवसायात नुकसान झालं, कधी आर्थिक अडचण आली तरी हे वचन मोडायचं नाही. म्हणूनच मला लग्नाच्या पहिल्याच रात्री तुला हे सांगणं आवश्यक वाटलं, कारण उद्या परिस्थिती बदलली आणि तुला हे आधीपासून माहीत नव्हतं तर मला आयुष्यभर अपराधी वाटलं असतं. मृणाल काही क्षण शांत राहिली. तिने समीरला फक्त एकच प्रश्न विचारला, अन्वीचा फोटो कुठे आहे? समीर उठला. कपाटातील वरच्या ड्रॉवरमधून त्याने एक लाकडी पेटी बाहेर काढली. त्यात हसऱ्या चेहऱ्याच्या 10 वर्षाच्या मुलगीचा फोटो होता. फोटोच्या मागे अन्वीच्या स्वतःच्या हस्ताक्षरात एक वाक्य लिहिलेलं होतं, बाबा, मोठी झाले की मी खूप मुलींना शिकवणार. समीर म्हणाला, हा फोटो आम्ही रोज बाहेर ठेवत नाही, कारण आई अजूनही तो फोटो पाहिला की खूप भावूक होते. पण हा फोटो लपवलेला नाही, विसरलेलाही नाही. तो आमच्या वचनाची आठवण आहे. मृणालने फोटो दोन्ही हाताने धरला. काही क्षण ती त्या निरागस चेहऱ्याकडे पाहत राहिली. मग तिने फोटो परत समीरच्या हातात दिला आणि हसत म्हणाली, आजपासून ते वचन फक्त तुमचं राहिलेलं नाही, ते माझंही आहे. समीरच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी मनापासूनचं हसू उमटलं. त्याला वाटलं, आयुष्याने त्याला योग्य जोडीदार दिला आहे. पण त्याच क्षणी खाली हॉलमध्ये फोनची घंटी वाजली. रात्रीचे जवळपास 12 वाजले होते. इतक्या उशिरा फोन येणं अनपेक्षित होतं. माधवरावाने फोन उचलला. काही क्षण त्याने समोरच्याचं बोलणं ऐकलं आणि त्यांच्या हातातून रिसिव्हर जवळजवळ निसटला. ते फक्त एवढंच म्हणाले, काय? तुम्ही खात्रीने बोलत आहात? त्यांच्या आवाजातील भीती ऐकून समीर धावत खाली आला.
माधवरावाने त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अविश्वास आणि आश्चर्य एकाच वेळी होतं. त्यांनी थरथरत्या आवाजात फक्त एकच वाक्य उच्चारलं, समीर, कोणीतरी म्हणतंय अन्वीच्या अपघाताबद्दलचं सत्य आपल्या माहितीसारखं नव्हतं. हे शब्द ऐकताच घरात पुन्हा एकदा तीच अस्वस्थ शांतता पसरली, जी अनेक वर्षांपासून या घरात दडून बसली होती. समीरने वडिलांच्या हातातून रिसिव्हर घेतला. समोरून एका वृद्ध माणसाचा आवाज येत होता. माझं नाव विनायक जोशी आहे. मी 20 वर्षांपूर्वी त्या शाळेच्या सहलीला बस चालक होतो. मला तुमच्याशी प्रत्यक्ष भेटायचं आहे. मी आयुष्यभर एक ओझं घेऊन जगलो. आता जास्त दिवस जगण्याची खात्री नाही, म्हणून उशीर होण्यापूर्वी सत्य सांगायचं ठरवलं आहे. समीरने त्यांचा पत्ता घेतला, फोन ठेवला. सुमित्रा त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्या हळू आवाजात म्हणाल्या, पुन्हा तेच सगळं उकरून काढायची गरज आहे का? माधवराव शांतपणे म्हणाले, जर कोणी इतक्या वर्षांनी फोन केला आहे तर त्यामागे कारण नक्कीच मोठं असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर, मृणाल आणि माधवराव त्या वृद्ध व्यक्तीच्या घरी पोचले. एका छोट्याशा घरात विनायक जोशी एकटे राहत होते. त्यांची तब्येत खूपच खालावलेली होती. त्यांनी कपाटातून एक जुनी फाईल बाहेर काढली. त्या फाईलमध्ये अपघाताचे वर्तमानपत्रातील कात्रण, काही छायाचित्र आणि एक सीलबंद लिफाफा होता. त्यांनी थरथरत्या हाताने तो लिफाफा माधवरावांच्या हातात दिला. हा मला त्या दिवशी एका शिक्षिकेने दिला होता. तिने सांगितलं होतं, योग्य वेळ आली की अन्वीच्या आईवडिलांना दे. पण माझ्या ते धाडस कधीच झालं नाही. माधवरावाने लिफाफा उघडला. आत एका शिक्षिकेचं हस्तलिखित पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं, माधवराव, त्या दिवशी बसचा अपघात झाला हे खरं आहे, पण अपघात होण्यापूर्वी अन्वीने जे केलं ते कुणालाच कधी सांगितलं गेलं नाही. बस उतारावरून घसरायला लागली तेव्हा मागच्या सीटवर बसलेल्या 2 मुली दरवाजाजवळ अडकल्या होत्या. अन्वीने स्वतः बाहेर उडी मारण्याऐवजी त्यांना ढकलून सुरक्षित बाहेर काढलं. त्याच काही क्षणात बस उलटली. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की जर अन्वीने आधी स्वतःचा विचार केला असता तर ती वाचण्याची शक्यता जास्त होती. पत्र वाचताना माधवरावांच्या डोळ्यातून अश्रू उगळू लागले. ते इतकी वर्ष मुलगी अपघातात गेली एवढंच जाणून जगत होते, पण आज पहिल्यांदाच त्यांना कळलं की तिने शेवटच्या क्षणीही दुसऱ्यांचा जीव वाचवणं निवडलं होतं. विनायक जोशी पुढे म्हणाले, इतकंच सत्य नाही. त्यांनी फाईलमधून एक छोटी वही काढली. अपघातानंतर मुलांच्या वस्तू गोळा करताना मला ही वही सापडली होती. पोलिसांच्या गोंधळात ती माझ्याकडेच राहिली. मला वाटलं ती रिकामी असेल, पण काही दिवसांनी उघडून पाहिली तेव्हा त्यात अन्वीची हस्ताक्षरं होती. समीरने वही उघडली. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, मी मोठी झाले की बाबांच्या सोबत गरीब मुलींना शिकवणार. ज्यांच्याकडे फी नाही, पुस्तकं नाहीत, त्यांच्यासाठी काहीतरी करणार. मृणालच्या अंगावर काटा आला. समीरने वहीतील ते शब्द पुन्हा वाचले. त्याला आठवलं, काल रात्री फोटोच्या मागेही जवळजवळ असंच वाक्य लिहिलेलं होतं. म्हणजे आईबाबांनी सुरू केलेलं वचन हे त्यांच्या मनातून नव्हे तर अन्वीच्या स्वप्नातून जन्माला आलं होतं. माधवराव शांतपणे म्हणाले, म्हणूनच आम्ही प्रत्येक वर्षी एका मुलीचं शिक्षण पूर्ण करतो. आम्हाला वाटायचं आम्ही तिची आठवण जिवंत ठेवतो आहोत, पण खरं तर आम्ही तिचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करत होतो. तेवढ्यात विनायक जोशींनी अजून एक कागद समोर ठेवला. हा शेवटचा पुरावा आहे. तो पाहिल्यावर तुम्हाला समजेल की अन्वीने त्या दिवशी कोणाचा जीव वाचवला होता. समीरने तो कागद हातात घेतला. तो त्या 2 मुलींपैकी एकीचा जुना शाळेचा दाखला होता. नाव वाचताच मृणाल स्तब्ध झाली, कारण त्या मुलीचं नाव होतं वैदेही देशमुख आणि ते नाव मृणालसाठी पूर्णपणे अनोळखी नव्हतं. तिच्या आईने लहानपणापासून अनेकदा ज्या मैत्रिणीचा उल्लेख केला होता तीच वैदेही देशमुख होती. मृणाल काही क्षण त्या नावाकडे पाहतच राहिली. तिने शांतपणे कागद हातात घेतला आणि म्हणाली, वैदेही देशमुख ही माझ्या आईच्या बालमैत्रिणीची मुलगी आहे. लहानपणी आया अनेकदा सांगायची की तिच्या एका मैत्रिणीच्या मुलीचं आयुष्य एका शाळेच्या सहलीनंतर पूर्ण बदललं, पण त्या घटनेबद्दल तिने कधीच सविस्तर सांगितलं नाही. समीर आणि माधवराव एकमेकांकडे पाहू लागले. योगायोग इतका मोठा असू शकतो यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. मृणालने ताबडतोब आईला फोन केला. आईने वैदेहीचं नाव ऐकताच
काही क्षण शांतता पाळली. मग ती म्हणाली, तुम्ही शक्य तितक्या लवकर वैदेहीला भेटा. तिच्याकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच दुपारी चौघेही वैदेहीच्या घरी पोचले. साधंसं घर, अंगणात फुललेली जाईची वेली आणि दरवाजात उभी असलेली स्त्री. मृणाला पाहताच ती हसली, पण माधवरावांना पाहताच तिचं हसू क्षणात विरलं. ती काही क्षण न बोलता उभी राहिली. मग तिच्या डोळ्यात पाणी आलं. माधवराव काका, इतक्या वर्षाने तुम्हाला भेटण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. माधवरावाने शांत आवाजात विचारलं, तू वैदेही? तिने मान हलवली. सगळे घरात बसले. काही क्षण कोणीच बोललं नाही. शेवटी वैदेहीने कपाटातून एक छोटा डबा बाहेर काढला. त्यात एक निळ्या रंगाचं रिबीन होतं. ती म्हणाली, हे अन्वीच आहे. त्या दिवशी बसमध्ये आम्ही दोघी शेजारी बसलो होतो. तिने थरथरत्या आवाजात सांगायला सुरुवात केली. बस घसरायला लागली तेव्हा मी घाबरून रडत होते. माझा पाय सीटमध्ये अडकला होता. दुसरी मुलगी प्राजक्ता दरवाजाजवळ पडली होती. अन्वी स्वतः सुरक्षित जागी उभी होती. तिला बाहेर पडायला वेळ होता, पण ती आमच्याकडे धावत आली. तिने आधी प्राजक्ताला बाहेर ढकललं, मग माझा पाय सोडवला. मी खाली उडी मारताच बस जोरात उलटली. वैदेहीचा आवाज थरथरू लागला. मी मागे वळून पाहिलं तेव्हा अन्वी बसमध्येच अडकली होती. त्या दिवसापासून मी स्वतःला कधीच माफ करू शकले नाही. सुमित्राताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी पुढे होत वैदेहीचा हात हातात घेतला. बाळा, एवढी वर्ष हे ओझं तू एकटी वाहत होतीस. वैदेही म्हणाली, मला वाटायचं मी तुमच्यासमोर आले तर तुम्ही मला दोष द्याल, पण सत्य हे आहे की माझा प्रत्येक श्वास अन्वीच्या त्यागामुळे सुरू आहे. ती उठली आणि आतल्या खोलीतून एक फाईल घेऊन आली. मी डॉक्टर झाले. प्रत्येक गरीब मुलीवर मोफत उपचार करण्याची शपथ घेतली, कारण मला वाटलं अन्वीने मला दिलेलं आयुष्य फक्त माझ्यासाठी वापरण्याचा मला अधिकार नाही. मृणालच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. तिला पहिल्यांदा समजलं की समीरच्या आईवडिलांनी सुरू केलेलं कार्य एकटं नव्हतं. अन्वीच्या त्यागाने अनेक आयुष्यांना दिशा दिली होती. तेवढ्यात वैदेहीने एक डायरी माधवरावांच्या हातात दिली. माधवरावाने थरथरत्या हाताने ती उघडली. पहिल्या काही पानांवर अन्वीने शाळेतील आठवणी, चित्र आणि छोट्या छोट्या कविता लिहिल्या होत्या. शेवटच्या पानावर तिच्या हस्ताक्षरात काही ओळी लिहिलेल्या होत्या. त्या ओळी मोठ्याने वाचताना माधवरावांचा आवाज थरथरू लागला. त्यांनी वाचलं, बाबा, मोठी झाले की मला फक्त शिकायचं नाही, मला अशी कायमची व्यवस्था उभी करायची आहे ज्यामुळे कोणत्याही गरीब मुलीचं शिक्षण पैशाअभावी थांबणार नाही. माधवरावांचे हात थरथरत होते. त्याने खोल श्वास घेतला आणि अन्वीने लिहिलेल्या प्रत्येक ओळी मोठ्याने वाचायला सुरुवात केली. प्रिय बाबा, तुम्ही नेहमी म्हणता की शिक्षण ही अशी संपत्ती आहे जी कोणी चोरू शकत नाही. म्हणून मी मोठी झाले की माझ्या वाढदिवसाला महागड्या भेटवस्तू नकोत. त्या पैशातून एखाद्या गरीब मुलीची फी भरूया. ती मुलगी शिकली तर तिचं संपूर्ण कुटुंब उभं राहील. मला वाटतं माणूस जग सोडून गेला तरी त्याने केलेलं चांगलं काम जिवंत राहायला हवं. एवढं वाचताच सुमित्राताईंचा बांध फुटला. त्या रडू लागल्या. मृणालने त्यांना आधार दिला. खोलीत काही क्षण कुणीच बोललं नाही. वैदेही शांतपणे म्हणाली, काका, मला ही डायरी अपघाता दिवशी मिळाली होती, पण अपघातानंतर माझ्यात ते धाडसच राहिलं नाही. मी प्रत्येक वेळी तुमच्यापर्यंत यायचा प्रयत्न केला, पण स्वतःलाच दोष देत असल्यामुळे तुमच्यासमोर उभी राहू शकले नाही. आज हे ओझं उतरलं. माधवराव उठले आणि वैदेहीसमोर जाऊन उभे राहिले. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, तुझी काहीच चूक नव्हती. त्या दिवशी जे घडलं ते कुणाच्याच हातात नव्हतं, पण तू आयुष्यभर स्वतःला शिक्षा दिलीस. आता तू स्वतःला माफ कर. वैदेहीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबेनात. समीरने आजूबाजूला पाहिलं. भिंतीवर अनेक मुलींचे फोटो होते. त्याने विचारलं, हे फोटो कुणाचे? वैदेही हसली. या सगळ्या मुली गरीब घरातून होत्या. त्यांच्यावर मी मोफत उपचार केले. त्यांच्यापैकी अनेक आज नर्स, शिक्षिका, पोलीस अधिकारी आणि अभियंते आहेत. प्रत्येक मुलीत मला अन्वीचं स्वप्न दिसत राहिलं. मृणालने त्या फोटोंकडे पाहिलं. प्रत्येक चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. तिला जाणवलं की 10 वर्षांच्या मुलीचा विचार किती दूरपर्यंत पोहोचला होता. घरी परतताना गाडीत कुणीच बोललं नव्हतं. प्रत्येकजण आपल्या विचारात हरवला होता. घरी पोचल्यावर
सुमित्राताई थेट अन्वीच्या फोटोसमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्यांनी अनेक वर्षांनी पहिल्यांदा तो फोटो हॉलमध्ये ठेवला. त्यावरील धूळ हलक्या हाताने पुसली आणि दिवा लावला. त्या म्हणाल्या, आजपासून हा फोटो लपवून ठेवायचा नाही. दुःख लपवलं म्हणून ते कमी होत नाही, पण त्यातून जन्माला आलेलं चांगलं काम जगासमोर आलं पाहिजे. माधवरावाने समीरकडे पाहिलं. आपण दरवर्षी एका मुलीचं शिक्षण करतो, पण अन्वीचं स्वप्न त्याहून मोठं होतं. आता वेळ आली आहे ते पूर्ण करण्याची. समीरने विचारलं, कसं? माधवराव ठाम आवाजात म्हणाले, आपण ट्रस्ट स्थापन करू. 1-2 मुलींचं नाही, तर शक्य तितक्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ. त्याचं नाव असेल अन्वी शिक्षण निधी. मृणालच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ती म्हणाली, मीही या कामात पूर्ण वेळ सहभागी होईल. ही फक्त तुमच्या मुलीची आठवण नाही, तर हजारो मुलींच्या भविष्यासाठीची सुरुवात असेल. समीरने मृणालकडे पाहिलं. सुहाग रात्री त्याने तिला सांगितलेलं सत्य आज एका नव्या निर्णयापर्यंत येऊन पोचलं होतं. त्याला खात्री झाली की अन्वीचं स्वप्न आता केवळ आठवण राहणार नव्हतं, तर पुढच्या अनेक पिढ्यांच्या आयुष्याला दिशा देणार होतं. त्या निर्णयानंतर माधवरावाने कपाटातून एक फाईल बाहेर काढली. त्यात गेल्या 20 वर्षात ज्यांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती, त्या सर्व 12 मुलींची माहिती, त्यांचं शिक्षण, त्यांची आजची प्रगती आणि त्यांनी समाजासाठी केलेल्या कामाची नोंद व्यवस्थित जपून ठेवलेली होती. ती फाईल मृणालच्या हातात देत ते शांतपणे म्हणाले, आजपासून ही जबाबदारी तुझीही आहे. मृणालने ती फाईल दोन्ही हाताने स्वीकारली. प्रत्येक पान काळजीपूर्वक चाळताना तिला जाणवलं की या फाईलमध्ये फक्त 12 मुलींची माहिती नव्हती, तर एका आईवडिलांनी आपल्या मुलीच्या आठवणींना समाजसेवेचं रूप दिलेल्या प्रवासाचा इतिहास होता. पहिल्या मुलीच्या नावासमोर लिहिलं होतं, आज प्राथमिक शिक्षिका. दुसऱ्या मुलीसमोर शासकीय रुग्णालयात परिचारिका. तिसऱ्या मुलीसमोर पोलीस उपनिरीक्षक. अशाच प्रकारे प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहून आणखी अनेकांना आधार दिला होता. मृणालच्या डोळ्यात अभिमान दाटला. ती म्हणाली, बाबा, अन्वीचं स्वप्न तुम्ही जिवंत ठेवलं. आता ते आणखी मोठं करूया. काही दिवसातच सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि अन्वी शिक्षण निधीची अधिकृत नोंदणी झाली. उद्घाटनासाठी कोणताही मोठा सोहळा ठेवला गेला नाही. त्याऐवजी त्या दिवशी 12 मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना घरी बोलावण्यात आलं. वैदेही आली होती. तिच्यासोबत प्राजक्ताही आली होती. अनेक वर्षांनी त्या दोघी प्रथमच माधवराव आणि सुमित्राताईंना भेटत होत्या. प्राजक्ता त्यांच्या पायाशी बसत रडू लागली. ती म्हणाली, काकू, त्या दिवशी अन्वीने आमच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. आम्ही आयुष्यभर तिचं ऋण फेडू शकणार नाही. सुमित्राताईने तिचे अश्रू पुसले आणि प्रेमाने म्हणाल्या, तुम्ही दोघी चांगल्या माणसांसारख्या जगलात. हेच तिचं खरं ऋण फेडणं आहे. दरम्यान 12व्या मुलीनेही आपलं शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलं. त्या दिवसापासून अन्वी शिक्षण निधीच्या माध्यमातून दरवर्षी नव्या विद्यार्थिनींची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचवेळी शिक्षण निधीच्या माध्यमातून निवडलेल्या नवीन मुलींची नावं जाहीर करण्यात आली. त्यापैकी एका लहान मुलीने संकोचत विचारलं, माझी फी खरंच भरली जाणार आहे का? मला शाळा सोडावी लागणार नाही ना? मृणाल तिच्याजवळ बसली. तिच्या डोक्यावर हात ठेवत ती म्हणाली, तुझं शिक्षण आता कधीच थांबणार नाही, पण एक वचन तू आम्हाला दे. मुलगी निरागसपणे म्हणाली, कसलं वचन? मृणाल म्हणाली, मोठी झाल्यावर तुझ्यासारख्या आणखी एका मुलीचा हात तू धरशील. त्या छोट्या मुलीने लगेच मान हलवली. माधवरावांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्यांनी अन्वीच्या फोटोसमोर दिवा लावला आणि शांतपणे म्हणाले, बाळा, आज तुझं स्वप्न खऱ्या अर्थाने सुरू झालं. काही महिन्यांनी शिक्षण निधीच्या मदतीने शिकणाऱ्या मुलींची संख्या वाढत गेली. शहरातील अनेक लोकांनीही या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. वैदेहीने वर्षातून 2 वेळा सर्व मुलींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू केलं. प्राजक्ताने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी पुस्तक बँक उघडली. समीरने आपल्या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शिक्षण निधीला मदत मिळवून दिली. मृणालने प्रत्येक मुलीशी वैयक्तिक संपर्क ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली. काही वर्षांनी पहिली लाभार्थी मुलगी अभियंता होऊन ट्रस्टच्या कार्यालयात आली. तिने पहिल्या पगारातून एक धनादेश देत म्हटलं, आज माझी पाळी आहे. माझ्यासारख्या दुसऱ्या मुलीला शिकवा.
ते पाहून सुमित्राताईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. माधवराव हसत म्हणाले, अन्वी, तू एका मुलीला वाचवलंस असं आम्हाला वाटत होतं, पण खरं तर तू कित्येक पिढ्यांचं भविष्य उजळवलंस. त्या संध्याकाळी समीर आणि मृणाल गच्चीवर उभे होते. मृणाल शांतपणे म्हणाली, आपल्या सुहागरात्री तू मला जे सत्य सांगितलंस ते ऐकून मला वाटलं होतं की ही फक्त एका दुःखी कुटुंबाची गोष्ट आहे, पण आज समजलं की ते सत्य दुःखाचं नव्हतं, ते जबाबदारीचं होतं. त्या एका निर्णयामुळे कितीतरी मुलींचं आयुष्य बदललं. समीर हसला. मला त्या रात्री एकच भीती होती, तू हे सगळं स्वीकारशील की नाही. मृणाल त्याचा हात हातात घेत म्हणाली, संसार फक्त 2 माणसांचा नसतो. संसार म्हणजे आपण समाजासाठी काय मागे ठेवतो हेही असतं. खाली हॉलमध्ये अन्वीचा फोटो होता. त्यासमोर ताज्या फुलांचा हार आणि शांतपणे तेवत असलेला दिवा. त्या दिव्याच्या प्रकाशात एका छोट्या मुलीचं स्वप्न आता हजारो मुलींच्या भविष्याला उजेड देत होतं. या कथेचा उद्देश इतकाच, माणूस आयुष्याने किती वर्ष जगला यापेक्षा त्याच्या विचाराने किती आयुष्य घडवली हे जास्त महत्त्वाचं असतं. अन्वीची गोष्ट संपली नाही, कारण तिचं स्वप्न आजही प्रत्येक शिकणाऱ्या मुलीमध्ये जिवंत आहे. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर अशाच हृदयस्पर्शी, विचार करायला लावणाऱ्या आणि कुटुंबाला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि ही कथा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटू एका नव्या, वेगळा आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह. धन्यवाद.